आई झाल्यानंतर तिचा सगळा वेळ हा फक्त बाळासाठी असतो. तिला कुठेतरी जाणवत असतं की ती नवऱ्याला दुर्लक्ष करते, नवऱ्याकडे तिला वेळ देता येत नाहीये, पण तरी सुद्धा ती जास्त प्रायोरिटी ही बाळालाच देते. नमस्कार, मी मुग्धा चांदोरकर डाके. आय एम अ सायकोलॉजिस्ट. मन धागाच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की ही दोन्ही नाती बॅलन्स कशी करायची. आई म्हणून जबाबदाऱ्या आहेच आहेत, पण हे नातंही तितकंच महत्वाचं आहे. उपाय सोपे आहेत. नंबर 1, इंटेन्शनल संवाद. रोज फक्त दैनंदिन कामं डिस्कस करू नका की तू हे कर, मी हे करते, हे केलंस का, ते केलंस का, आणि कटकट करू नका. पण एकमेकांसोबत भावना शेअर करा की तू आहेस ना तर मला आधार वाटतो, किंवा आज ना मला खूप दुःखी वाटतंय. यातनं तुम्ही अजून जवळ याल. नंबर 2, माइंडसेट बदला. कधीही माझं मूल असं म्हणणं थांबवून हे आपलं मूल आहे, त्यामुळे डिसिजन सुद्धा जॉईंट घ्या. मग शाळा असेल, ग्राउंड असेल, किंवा त्याला क्लासला सोडायचं असेल, जे काही असेल, हे सगळे डिसिजन्स एकमेकांशी बोलून घ्या. नंबर 3, मायक्रो डेट्स. मला माहितीये की आई बाबा असल्यावरती वेळ स्वतःसाठी काढताच येत नाही, पण मग तुम्ही अगदी 10 मिनिटं सुद्धा नाही काढू शकत का? एकत्र चहा प्या, बाल्कनीमध्ये बसा, एकमेकांशी बोला, हलकाच वेळ काढा, पण ताण रिलीज करायला शिका. नंबर 4, प्रेम टिकवा. छोट्या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रेम दाखवा. मग मिठी असेल, किंवा हातात हात घेणं असेल, किंवा आय कॉन्टॅक्ट असेल, या छोट्या गोष्टींमधनं तुम्ही समोरच्याला दाखवा की माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम आहे. नंबर 5, गिल्ट फ्री राहा. तुम्ही जेव्हा नवऱ्यासोबत वेळ घालवताय तेव्हा कुठेही मनात हा विचार आणू नका की मी माझ्या मुलावर इनजस्टिस करते. तुम्ही स्वतःला हेच सांगत राहा की मला दोन्ही गोष्टींचा बॅलन्स करायचा आहे आणि मी तो उत्तमपणे करते. मातृत्व ही तुमची शक्ती आहे, पण नवरा बायकोचं नातं हे त्या शक्तीचं मूळ आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.